नमस्कार मित्रांनो, DMR महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM गडचिरोलीसाठी ज्यांनी अर्ज केला होता त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आहे. एक तात्पुरती यादी जाहीर झाली आहे आणि या यादीमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील. आपलं नाव आहे का? पात्र की अपात्र? याचा नेमका अर्थ काय? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घेऊया. हीच आहे ती अधिकृत सूचना. यात उमेदवारांची एक तात्पुरती यादी आहे, ज्यात काहींना पात्र ठरवलंय तर काहींना अपात्र. पण थांबा, अपात्र म्हणजे खेळ खल्लास असं अजिबात नाहीये. या विश्लेषणात आपण बघणार आहोत की या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आणि आता पुढे नक्की काय करायचंय. तर मग सगळ्यात पहिला प्रश्न जो मनात येतो तो म्हणजे या यादीचा नक्की अर्थ काय? ही फायनल लिस्ट आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्याची काही संधी आहे का? चला, याच प्रश्नांची उत्तरे शोधूया. चला तर मग या यादीचं जरा विश्लेषण करूया. सर्वात आधी दोन महत्त्वाचे शब्द समजून घेऊयात: पात्र आणि अपात्र. आपल्या अर्जावर याचा काय परिणाम होतो ते बघू. बघा, ही यादी साधारणपणे अशी दिसेल. इथे फॉर्म नंबर आणि नावासोबत स्थिती आणि शेरा हे दोन कॉलम सगळ्यात महत्त्वाचे आहेत. स्थितीमध्ये आपण पात्र आहात की अपात्र हे स्पष्ट दिसतं, पण खरा गेम आहे तो शेरा या कॉलममध्ये, जिथे अपात्र असण्याचं नेमकं कारण दिलेलं आहे. तर मुद्दा अगदी सोपा आहे. जर स्थिती पात्र असेल तर अभिनंदन, आपण पुढच्या टप्प्यासाठी पात्र झाला आहात. पण जर स्थिती अपात्र असेल तर अजिबात निराश होऊ नका. याचा अर्थ अर्ज रद्द झाला नाहीये, उलट आपल्याला एक त्रुटी सुधारण्याची संधी दिली जात आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे? अपात्रतेचं कारण शोधण्यासाठी कुठेही भटकायची गरज नाही. ते थेट नावापुढच्या शेरा कॉलममध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ, वय जास्त आहे किंवा नॉन क्रिमी लेअर अवैध. ही माहितीच आपल्या समस्येवरचा उपाय शोधण्याची पहिली पायरी आहे. ठीक आहे, आता प्रॉब्लेम समजला. सोल्युशन काय? चला थेट मुद्द्यावर येऊया. जर आपल्याला वाटत असेल की अपात्र ठरवण्याचा निर्णय चुकीचा आहे तर त्यावर आक्षेप घेता येतो. ही प्रक्रिया कशी करायची ते आता पाहूया. हा बघा, हा आहे तो महत्त्वाचा आक्षेप अर्ज. हा फॉर्म कुठे वेगळा शोधायचा नाहीये, तो अधिकृत सूचनेसोबतच दिलेला आहे. याच फॉर्मचा वापर करून आपल्याला आपला आक्षेप नोंदवायचा आहे. प्रक्रिया एकदम सोपी आहे. फक्त 3 पायऱ्या आहेत. पहिली, अर्ज काळजीपूर्वक भरा. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे पुरावे जोडणे. आपल्या दाव्याला सिद्ध करणारी सर्व वैध कागदपत्रे अर्जासोबत जोडा. आणि तिसरी पायरी, हा अर्ज आणि पुरावे स्वतः कार्यालयात जाऊनच जमा करायचे आहेत. ठिकाणाबद्दल कोणताही गोंधळ नको. सूचनेनुसार अर्ज आणि कागदपत्रे गडचिरोलीतील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातच प्रत्यक्ष जमा करायची आहेत, हे लक्षात ठेवा. आणि इथे 2 अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. आक्षेप अर्ज ईमेलने किंवा पोस्टाने पाठवल्यास तो स्वीकारला जाणार नाही. फक्त आणि फक्त स्वतः तिथे जाऊनच तो जमा करावा लागेल. आता या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे वेळ. कारण ही संधी साधण्यासाठी आपल्याकडे खूप मर्यादित वेळ आहे. ही संधी काही कायमची नाहीये. प्रशासनाने आक्षेप नोंदवण्यासाठी एक छोटी पण निश्चित मुदत दिली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. ही टाईमलाईन बघा. 16 मार्चपासून आक्षेप स्वीकारायला सुरुवात झाली आहे आणि 23 मार्च ही अंतिम तारीख आहे. याचा अर्थ आपला दावा सादर करण्यासाठी आपल्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अजिबात वेळ वाया घालवू नका. ही तारीख डोक्यात फिट करून ठेवा. 23 मार्च या तारखेनंतर कोणताही आक्षेप स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे जे काही करायचं आहे ते याच मुदतीत पूर्ण करायचं आहे. बरं, समजा आक्षेप नोंदवला, ही मुदत संपली. मग पुढे काय? या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्याकडे एक नजर टाकूया. सगळ्या आक्षेपांचे पुनरावलोकन झाल्यावर प्रशासन एक अंतिम निवड यादी आणि एक प्रतीक्षा यादी जाहीर करेल. आणि तोच असेल या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण आपलं स्टेटस तपासला आहे का? आणि जर आवश्यक असेल तर अंतिम यादीत आपलं स्थान निश्चित करण्यासाठी योग्य पावलं उचलली आहेत का? लक्षात ठेवा, ही संधी पुन्हा मिळणार नाही. जर तुम्हाला DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.